नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मंडळी, श्रावण महिना हा आपल्याकडे सण उत्सवाची नांदी असतो. या महिन्यात काही गोष्टी मनोभावे केल्याने अनेक चांगली फळे मिळतात. यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार आहे. श्रावण महिन्याच्या सोमवारी भाविक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात. या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपले पती म्हणून मिळाले होते. असं मानलं जातं, श्रावणाच्या दिवसामध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी, घर, कुटुंब, वैवाहिक जीवन, आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात. चला जाणून घेऊया श्रावण महिन्याचे महत्त्व आणि भगवान शंकराला प्रसन्न करण्याचे उपाय. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 108 बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करा. भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करा. यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत यश मिळेल. पुराणानुसार समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले, त्यामुळे समुद्रमंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. त्यापैकी 13 रत्ने आपापसात देव आणि दानवामध्ये वाटली गेली. त्यात विषाचाही समावेश होता. हे हलाहल विष भगवान शंकराला देण्यात आलं होतं. भगवान शंकरानं गळ्यात हलाहल विष घातलं होतं. यामुळं भगवान शंकराचा कंठ निळा पडला. त्यामुळे भगवान शंकराला नीळकंठ म्हटलं गेलं आहे. त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता. शेवटी शिवशंकराने चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा अवतरली. तरीही तापमान कमी झालं नाही. तेव्हा भगवान शंकराला हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला. तेव्हापासून भगवान शंकराला जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू झाली. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करतो. हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ आणि लाभ मिळतो. इच्छापूर्तीसाठी पाण्याबरोबरच दूध, दही, तूप, उसाचा रस, मध, गंगाजल, साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावाने, श्रद्धेने शिवशंकराची पूजा केली की भक्तांची मनोकामना नक्कीच पूर्ण होते. शिवाला पाण्याने अभिषेक केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते आणि अडथळे नष्ट होतात. श्रावणात दुधाने शिवाचा अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते. त्याचबरोबर उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, तुम्हाला समृद्धी प्राप्त होते. सुगंधी द्रव्याने अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो. श्रावणात साखरेने भगवान शिवाचा अभिषेक केल्याने धनधान्याची भरभराट होते. आंब्याच्या रसाने अभिषेक केल्याने चांगली मुले प्राप्त होतात. त्याचबरोबर गंगाजलाचा अभिषेक श्रावणात केल्याने मोक्ष प्राप्ती होते. भगवान शिवाला तुपाने अभिषेक केल्याने तुमच्या जीवनात समृद्धी येते. शिवपूजेच्या वेळी महादेवाच्या पिंडीवर कच्चे दूध, गंगाजल, उसाचा रस, बेलपत्र, मध, फुले, भांग, धतुरा इत्यादी अनेक वस्तू अर्पण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर भगवान शिवाच्या शिवरक्षा स्तोत्राचा जाप करावा. या उपायाने तुम्हाला फायदा होईल. यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकाल. घरात
सुख समृद्धी हवी असल्यास शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाने बनलेली कोणतीही वस्तू नैवेद्य म्हणून श्रावणात अर्पण करा आणि त्यानंतर त्यांची आरती करा. या उपायाने तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहील. यामुळे भगवान भोळेचा आशीर्वाद तुमच्याबरोबर नेहमी राहील. भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे. बेलपत्र, गंगेचे पाणी, चंदन आणि अक्षता सोमवारी म्हणजेच श्रावणातल्या सोमवारी भोलेनाथाला अर्पण करा. असे केल्याने महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. त्याचबरोबर श्रावणात सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे. दुधाचा अभिषेक केल्याने महादेव प्रसन्न होतात. शंकरजींना धतुरा खूप आवडतो, म्हणून या दिवशी त्यांना नक्कीच धतुरा अर्पण करा. सोमवारी दान केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात. असे मानले जाते की या दिवशी दूध, साखर, पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तीला दान करावे. या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.